8 ते 12 महिन्याच्या बाळासाठी मी इथे पालक खिचडी बनवलेली आहे आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। लहान मुलांसाठी पालेभाज्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात। कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये पालेभाज्या ह्या जायलाच हव्या। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 3 ते 4 पालकाचे पानं मी इथे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत बारीक। 2 चमचे इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। 2 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। मंद गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये थोडंसं आपल्याला तूप टाकायचंय गावरान। तूप चांगलं कडकडीत गरम झाले की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे। मग स्वच्छ धुतलेला इंद्रायणी तांदूळ इथे आपल्याला टाकायचे आहेत। तांदूळ टाकले की त्यासोबत पालक सुद्धा आपल्याला इथे टाकायचा आहे। चांगला मिक्स करून घ्यायचा। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। चवीपुरतं मीठ टाकायचंय। माझं बाळ 11 महिन्याचं असल्यामुळे मी थोडंसं मीठ इथे वापरलेलं आहे। तुमचं बाळ जर छोटं असेल तर तुम्ही मीठ टाकू नका। चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं आणि मग पाणी टाकायचं। खिचडी एकदम गाळ शिजण्यासाठी आपल्याला पाणी आवश्यकतेनुसार टाकायचं आहे आणि मग झाकून ठेवायचं। 15 ते 20 मिनिटांमध्ये पौष्टिक अशी पालक खिचडी तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की बनवा।